ये. नमस्ते मंत्रीजी. नमस्कार. या बसा. मंत्रीजी, बोला. तुमच्यासाठी भेट आणली. होय. बर. बरं तुम्ही तुमच्या बंगलोला का नाही बोलवला मला? अरे हे असं सगळं आम्ही बंगल्यावर नाही करत. आलं का लक्षात? म्हणून इकडं तुम्हाला बोलवलंय मी. अच्छा, हा. ठीक आहे. आपल्याला फक्त कामाविषयी बोलायचं होतं. अच्छा. बरं, हे बघा, आम्हाला तिकीट पाहिजे. ह्या वर्षी मला स्वतःला लढायचे. होय. हो. अरे वा, चांगले विचार आहेत तुमचे. नाहीतरी आमच्याकडे एक सीट आहे महिलांसाठी. मग मला महिलांसाठी सीट पाहिजे. माझ्याकडे कमीत कमी 700 महिलांचा संघ आहे. हो. अगं ऐकलंय तुझं नाव मी. माझं नाव माहिती आहे कोण मला. नाही ऐकत. असंच रुपाली नाही म्हणत मला. आता तोंड शिवून बसणार आहे का तुम्ही? म्हटलं तुम्ही बोलताय तर आपण कशाला मध्ये बोलायचं. बरं बरं. आता तुला काय बोलायचं बोलू शकतोस. मंत्री साहेब, पांडे सरांशी बोलणं झालं होतं माझं. हां, त्याला सगळं सांगितलंय मी व्यवस्थित. तुला सगळं सांगितलं ना ते? हो, सांगितलंय सर्व मला. हो, त्यांनी सांगितलं होतं तुमच्यासाठी 25 लाखाची भेट आणायची. मग तुम्ही आम्हाला तिकीट देऊन टाकणार. तुला माहिती आहे ना सगळं? बोलतो मी बोलतो. हां. तर तू काय तुम्हाला कर, तू ह्या साईडनं ये आणि तिला सांग समजावून. पण तुम्हाला विधानसभा मतदारसंघ तर पसंत आहे ना? अरे हो रे. अच्छा. मी फक्त तू तेवढं माझं काम कर. हो, समजावतो मी काय. मग हिला तिकीट मिळालं असं समज. हा, आम्ही जास्त अशी बकबक नाही करत रे, मुद्द्यावर येत असतो बरं का. मी बोलतो, 1-2 मिनिटं वेळ हो हो हो, बोल ना. ये तू. इकडे जाऊ शकतो आम्ही? अरे बरं ठीक आहे, आतमध्ये जा. जा बोल तिकडे. 2 मिनिटं चल ना, बोलायचं. त्यांच्याशी बोलायला आलोय. 2 मिनिटं इकडे. हे काय होतं? आ? मतदान सभेचं. अरे किती किती बोलते तू. अरे मंत्री ते त्यांच्या देखत एवढी वट 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 करते. मंत्री मग काय झालं? ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत उभी आहे काय तू? हा, वाट 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 वाट. बोला लवकर. कमी बोलायचं, मुद्द्याचं बस. बोलायचं. मला नाही शिकवायचं. समजलं का? मला नाही शिकवायचं. ऐक, सरांचे पी ए ना, पर्सनल पी ए पांडे सर, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. आणि ह्या मंत्री लोकांना फक्त पैसे दिले म्हणजे तिकीट भेटलं असं नाही, समजून घे. अजून काय पाहिजे त्यांचं? ही काय पार्टी offer आहे? ही पार्टी खूप मोठी आहे. या पार्टीत येण्यासाठी लोक धडपड करताय, खूप फंडिंग देत आहे आणि पार्टीकडनं आपल्याला करोडो रुपये भेटणार आहेत. मला माहिती आहे ना, आपल्याकडे फंडिंग म्हणून फक्त खूप साऱ्या लेडीज आणि 25 लाख रुपये, याच्यावरती काहीच नाही आहे. तू माझं ऐकत आहे काही गोष्टी. हे बघ, तुला आहे ना एकच काम करायचं आहे, मुद्द्यावरती येऊन बोलतो तुला. हे बघ, मंत्रीजींना तुला एकदा खुश करावं लागेल. अरे मी काय कोठेवाली आहे का मी त्यांना खुश करणार आहे? त्यांना मुली पाहिजे बोल ना. 100 मुली आणून समोर ठेवून देते मी त्यांच्या. दिवस रात्र तो माणूस मजा मारेल तर त्याला मुली संपणार नाही, एवढी मजा देऊ. ऐक 1 मिनटं. त्यांना तू पसंत आली, मी तुझे फोटो काही व्हिडिओ त्यांना टाकले होते. माझे फोटो कवर पाठवले माझे फोटो. माझं का फास शांत. कच्ची धरती, हे करते ते करते, मग तुला एकदा काउंट करायला काय अडचण आहे? बायको आहे ना तुमची मी. हा, याच्यात तुझाही फायदा आहे, माझाही फायदा आहे. मग बायकोला असं समजलं? करायला लावणार तुम्ही? काय फरक पडतो? कॉलेजच्या आधी लफडे केले नाही का तू? हा, इकडे ह्या लॉजवर येईन त्या लॉजवर येईन, तेव्हा तुला चाललं का? पण आता लग्न केलंय ना माझ्याशी, बायको आहे ना मी बोलतोय ना तुला. बंद करायचं. मी बोलतोय ना तुला. माझ्या परमिशनने होत आहे ना? ठीक आहे, अरे ठीक आहे, मी तयार आहे.
न्यूट्रल हो आणि चल. त्याच्या देखत नको ना असं करू. अरे तू तर एम एल ए झाल्यावर तू तर मला लातानी मारशील. चला चला पुढे. त्यांच्या देखत माझ्याशी व्यवस्थित बोल. चला मी आली 2 मिनिटात. येते 2 मिनिटात. अच्छा. मंत्री साहेब, हम्म? सांगितलं माझ्या नवऱ्याने मला की तुमचं काय डिमांड आहे. हम्म. पण मंत्री साहेब, हा. तुमची डिमांड सगळी मी पूर्ण करेल, पण मला तिकीट भेटलंच पाहिजे आणि माझ्या जिंकून येण्याची जिम्मेदारी तुमची. त्याची काळजी तू करू नकोस. अगं तुला तिकीट तर परवा दिवशीच देतो मी, कळलं का? तू त्याची काळजीच करू नको आणि तूच जिंकून येणार हे मला माहिती आहे. ठीक आहे. तुमचा हात असल्यावर काय अशक्य आहे. मला विश्वास आहे तुमच्यावरती. हा, विश्वास आहे ना? हो तर मग आता वेळ कशाला करतेस? हो, चला ना मध्ये. चल. तुम्हाला ना माझ्यासारखं कोणी भेटणारच नाही. बघा तुम्ही फक्त. अरे तुझी बायको तर खूप समजूतदार आहे रे. नाही, खूप खूप हुशार आहे ती. आणि खूप होशियार आहे. चल मग. चला ना. हा चल, ठीक आहे. अहो, मी यांच्यासोबत जाते बरं का रोमॅन्स करायला. खूप प्रेम करेल मी त्यांना, खूप प्रेम देईल. ठीक आहे, चला. हो चल. जाते आम्ही रोमॅन्स करतो. एवढी खुश होती जशी हिची आणि माझी पहिली सोहागरात होती. इथं क्वार्टर बिटर काही आहे का पडेल एखादी. पाहतो ना तो येईपर्यंत. मंत्री साहेब, तुम्ही अशी डिमांड का टाकली? अगं असं कुणालाही तिकीट देता येत नाही. विश्वासाचा माणूस लागतो. तुम्ही मला बोलले असते की तुम्हाला एखादी मुलगीच पाहिजे, तर मी भरपूर मुली तुमच्या समोर उभ्या केल्या. तिकीट मला त्या मुलीला नाही, तुला द्यायचंय. मग तुझ्या बरोबर हे माझं असं झालं ना, तर तू माझी विश्वासाची होशील, कळलं का? अच्छा, हा, म्हणून हे आम्हाला करावं लागतं ग. ठीक आहे. आता इथपर्यंत आलीच आहे तर मी तयारच आहे. चला, तुम्ही म्हणाल तसं करू. हो. हो. रुपा रुपा, अगं हा तुझा नवरा असं का ओरडतोय? ए रुपा, बघ काय म्हणतोय तो. मूर्ख कुठला, अक्कल नाही का ह्याला? हे नाही पाहिजे आम्हाला तिकीट. चल. काय? नाही पाहिजे तिकीट आम्हाला. अगं हा काय म्हणतो? तुझं डोकं खराब झालंय का? डोकं माझं नाही खराब झालं. मला नाही पाहिजे तिकीट. चल. आधीच विचार करायला पाहिजे होता ना. एक मिनिट मंत्री साहेब. मंत्री साहेब तुम्हाला तिकीट देतच नाहीये. मंत्री साहेब मला तिकीट देत आहे, माझ्यासोबत प्रेम करणार आहे. आता तुम्ही मला इथपर्यंत पाठवलं ना, आता तुमचे नाटकं बंद. इथून निघायचं. हे बघ, येते मी 2-3 हे बघ. तासात बाहेर. हे बघ, झालं ते झालं. ऐक माझं रुपा, जे झालं ते झालं. ऐक माझं. आता आपल्याला आपण स्वातंत्र्य लढू, इंडिपेंडेंट लढू आपण. अच्छा, हा, अपक्ष लढू आपण. चल. हा विचार का बरं नाही आधी विचार केला? हे बघ, आधी का नाही आला तुमच्या डोक्यात हा विचार? अगं झाली चुकी मला माझ्याकडून. मीटिंगला जायचं आहे, मला वेळ नाहीये. काय ते दोन शब्द त्याला बोल. माझ्यासाठी थोडा टाइम काढा. आणि मला काय म्हणजे आता निघा इथून. माझ्याशी वाद घालू नका, नाहीतर माणसं बोलव ना, तुम्हाला बाहेर थांबवेल मी. हे बघ, तुला स्पष्ट बोलते ना ते निघ म्हणून. आता निघ तू. चल बाहेर. हो मूर्ख कुठला, आधी तुला कळलं नाही का? मोठा आला शहाणा. हे बघ, तुझ्या नवऱ्याने माझं मूड सगळं खराब केला. मी आहे
ना. मी अगं बनवते ना तिकीट मग. तुला द्यायचंय, तुला मला मोठी करायचंय, तुला मंत्री करायचंय. मी एकदा MLA झाली ना मंत्री साहेब, तर ह्या नवऱ्याला ना, ज्याने मला इथपर्यंत पाठवलं, त्याला ना मी लात मारून हाकलणार आहे. शहाणी आहेस तू आणि होणार तू. अगं आता MLA होशील, पुढं मोठी मंत्री होशील, फक्त कळलं मला का? जिंकवून आणून द्या. अगं ते माझ्यावर सोड, तशी तू फार होशियार आहेस. चला. अगं हो, हे ना त्याच्या अशा वागण्याने ना माझा सगळा मूडच खराब झाला बघ. मी बनवते ना तुमचा मूड. चला. हो तेही बरोबरच आहे.